आधुनिक शेती, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात जैन समाज कार्यरत राहून देशाच्या उन्नतीसाठी काम करत आहे। नानळी मठाच्या माधुरी हत्तीण प्रश्नात जैन समाजाने दाखवलेली एकजूट भल्या भल्यांना झुकवणारी ठरली। माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर नानळी मठात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर पाठपुरावा सुरू आहे। जैन समाजातील प्रलंबित प्रश्न, अडचणी सोडवणुकीबरोबरच शिवाजी विद्यापीठातील महावीर अध्यासन केंद्र पूर्णत्वासाठी शासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापुरातील त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते। दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं कोल्हापुरात 104वे नैमित्तिक अधिवेशन घेण्यात आलं। त्याचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं। अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज होते। या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अभय पाटील, वीरकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। अधिवेशनादरम्यान स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी आणि नानळी मठाचे जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी आशीर्वाद दिले। जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून महावीर अध्यासन केंद्र पूर्णत्वासाठीचे प्रस्ताव आले आहेत, त्याचा विचार करून महावीर अध्यासन केंद्र अद्ययावतपणे उभारू, जैन समाजाचे रखडलेले प्रश्न सोडवणुकीसाठी शासनामार्फत पाठपुरावा करू असं आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं। नानळी मठातील माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी जैन समाजानं दाखवलेल्या संघटितपणाचं नामदार आंबेडकर यांनी कौतुक केलं। मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्यातून माधुरी हत्तीण लवकरच नानळी मठात येईल असंही ते म्हणाले। तर बामणी गावातील भगवान महावीरांच्या पुरातत्व मंदिराचा जीर्णोद्धार असो किंवा कागलमधील जमिनीचा विषय, लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। जैन समाज हा राष्ट्रसेवा आणि जनसेवा करणारा आहे। अधिवेशनातील मागणी आणि अन्य गोष्टींसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू असं खासदार शाहू महाराज यांनी नमूद केलं। बाहुबली आणि कुंथनगिरी देवस्थानाला प्रत्येकी 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राहुल आवाडे यांनी पालकमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानले। तसंच मतदारसंघातील या देवस्थानांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासासाठी आणखी 3 कोटीचा निधी द्यावा अशी मागणीही आमदार आवाडे यांनी पालकमंत्र्यांकडे केली। यावेळी उत्तम पाटील, अभय पाटील, सुभाष चौगुले, स्थायी सभापती विशाल शिराळे, राजेश लाटकर, के कापसे यांनीही मनोगत व्यक्त केली। समित कदम, रवींद्र माणगावे, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह जैन बांधव अधिवेशनाला उपस्थित होते।